नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम प्रिय यूट्यूब चॅनलवर. आपण सर्वांना माहितीच आहे, आपण IBPS PO 2025 प्रिलिमिनरी एक्झामची तयारी करून घेत आहोत. यामध्ये ऑलरेडी 4 व्हिडिओ आपण या सिरीजचे सुरू केलेले आहेत. आज 5वा व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपण IBPS PO 2025 क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूडची टोटल सिलेबस मधील पहिला टॉपिक कव्हर करत आहोत, तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन या टॉपिकवर पूर्ण फोकस करणार आहोत आणि त्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अप्रॉक्सिमेशनवर फोकस करणार आहोत. तर आज आपण एकूण 20 क्वेश्चन पाहणार आहोत. तर कुठलाही वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी आपण एक बेसिक कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी बेसिक पर्सेंटेज कसे काढतात ते पाहूयात. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला कुठलीही अडचण येणार नाही. आणि शक्यतो क्वेश्चन सॉल्व्ह करताना ओरली क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पेन पेन्सिल शक्यतो कमी व्हा. तर 1 मिनिटात आपण क्विक रिव्हिजन करूयात. बेसिक पर्सेंटेज कसे काढतात त्याची. तर बघा मित्रांनो, पर्सेंट म्हणजे कुठल्याही संख्येचा पर्सेंटेज 100% पर्सेंट म्हणजे पर नंबरच्या 100 पटीत असते. त्यामध्ये सिम्पली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, याचा 100% म्हणजे टोटल, याचा 1% म्हणजे 1, ते 10% म्हणजेच 10, 50% म्हणजेच 50. तर तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असेल पर्सेंटेज म्हणजे नेमकं या दिलेल्या नंबरचे 100 सोबत कसे असेल. याचे 1% म्हणजे 1, 10% म्हणजे 10, 50% म्हणजे 50. तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगतो. तुम्हाला एक्झाम समजल्यानंतर समजून जाईल. आपण नंबर घेऊयात 300. हा पूर्ण 100% आहे. तर याचे 10% म्हणजे याला आपण 10 ने डिवाइड केलं तर हे आले 10%. अजून याला जर 1% करायचं झालं तर याला अजून 10 ने डिवाइड केलं तर हा झाला 1%. तर मग आपण बघूयात, तुम्हाला समजलं असेल पर्सेंटचं बेसिक शॉर्टकट काय आहे. अजून एक एक्झाम्पल पाहू, म्हणजे आपल्याला पूर्ण कल्पना क्लिअर होऊन जाईल आणि आयडिया होऊन जाईल नेमकं पर्सेंटेज आपण ओरली कसं काढायचं. 400 हा नंबर घेतला तर आता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला हे 400 म्हणजेच 100% आहे. त्याचा ओरली 10% आपल्याला काढायचा आहे. तर मग थर्ड डिजिट गेला किंवा याला 10 ने डिवाइड केलं तर 10% आला 40. अजून आपल्याला याचा 1% जर काढायचा झाला तर याला अजून 10 ने डिवाइड केलं तर 4. तर बघा, मला समजलंच असेल 400 हा नंबर 100% आहे, त्याचे 10% आपण डिवाइड केले तर 40 आला. अजून 1% काढायचा झाला तर अजून 10 ने डिवाइड केलं 40 ला तर 4 आला. म्हणजे सिंगल डिजिट जर डिलीट केला तर 10%, अजून एक डिजिट कमी केला तर 1%. हे झाले पर्सेंटेज ओरली काढण्याची शॉर्टकट्स. तर बघूयात हे एक्झाम्पल. First question, 32% of 150 x% of 410 is equal to 65% of 220 minus 13. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन दिलेत, ऑप्शन चेक करा. आधी तुम्ही ओरली सॉल्व्ह करा. तर बघा, आधी आपण इकडचं सॉल्व्ह करून घेऊया. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, ओके, 220 चे 10% म्हणजे 22 झाले.
तर आपल्याला किती पाहिजे 65% पाहिजे. तर आपण 22 चे आधी 60% काढू. आपण 10% काढलेले म्हणजे त्याला 6 ने मल्टिप्लाय केलं तर 22 32 132 म्हणजे 60% आलं. आणि आता 22% म्हणजे 22 म्हणजेच 10% आपल्याला 5 पाहिजेच अजून 5% म्हणजेच हे 11 आहे. तर ह्या दोघांचं टोटल केलं 2 आणि 3 143 मायनस 13 किती आलं 130 या बाजूला आलं राईट साईडला. हे सॉल्व्ह केल्यानंतर 130. तर आता 32 उरलेले काढूयात आपण 32% 150 चे. तर हे 10% म्हणजे 15 झाले. तर 30% म्हणजेच 15 त्रिक 45 आणि 1% म्हणजेच 1.5 आहे. तर 2% म्हणजेच 1.5 च्या दुप्पट 3. तर हे झाले 48. 32% म्हणजे 48. तर आता आपल्याला इकडं 48 आलेले इकडे 130 आलेले. तर ह्याच्यातून हे मायनस करू म्हणजेच 2 अच्छा 1 4 5 गेले 13 5 गेले 82. तर 82 x इथे x कन्सिडर करा x% ऑफ 410. तर 41 म्हणजे 10% आहे. तर 42 म्हणजे 10% आहे. तर 82 म्हणजे किती? तर 82 म्हणजे याच्या दुप्पट 20%. होपफुली तुम्हाला समजलं असेल. फर्स्ट आन्सर डी आहे 20. हे मी मुद्दाम स्लो सांगतोय की तुम्हाला समजण्यासाठी. नंतर आपण फास्ट करूयात. ओरली कसं पर्सेंटेज काढायचं कसं कॅल्क्युलेशन करायचं तर हे आपण पाहिलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात सेकंड. क्वेश्चन मार्कचा आन्सर आपल्याला काढायचं इथं 8 under root x divided by 18 into multiply 3 plus 9 is equal to 21. आता बघा मित्रांनो यात शॉर्ट ट्रिक म्हणजे अशी आहे की 8, 18 आणि 9 याच्या जवळपास भाग झालेल्या दोन संख्या दिसतील तुम्हाला 1 किंवा 2. तर शक्यतो ही 9 ने भाग जाणारी ही एक आहे आणि ही एक आहे. तर आपण इथे डायरेक्ट 81 आन्सर पुट करून बघू. 81 चा अंडर रूट 9 आहे. 9 into 8 हा 9 8 72 72 divided by 18 4 आले 4 into 3 12 12 plus 9 is equal to 21. तर आपला आन्सर करेक्ट आहे. हे लक्षात ठेवा. अशा काही गोष्टी ट्रिक मध्ये यामध्ये पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करण्यात इकडं प्लस मायनस वेळ वाया घालण्यापेक्षा डायरेक्ट एक नंबर चेक करायचा. यामध्ये तुम्हाला कुठला कॉमन नंबरने डिवाइड होऊ शकते ते चेक करा. इथे जसं आपल्याला 9 आणि 18 सापडलं तर त्यांना भाग जाणार फक्त एकच व्हॅल्यू होती. त्यामुळे आपण डायरेक्ट पुट केली. त्याचं ऑप्शन सी ऑप्शन करेक्ट आहे. 81 आन्सर. थर्ड क्वेश्चन पाहूयात. सेम क्वेश्चन आहे. आता तुम्ही ओरली सोडवण्याचा प्रयत्न करा. 65% मी तुम्हाला सांगितले 500 च्या 10% 50. तर 50 60% काढायचं 65 काढायचं आहे आपल्याला. तर पहिले आपण 60% काढू ओरली नंतर 5% हे आपल्याला 65 मिळून जाईल. तर मी सांगितलं 10% म्हणजे 50 आहे. तर 6 पंचे 30 हे 300 झाले. 60% 10% तर 5% 1% म्हणजे 5 झालं. तर 5% म्हणजे 25. तर दोनच ऍडिशन 325 हे 625 मधून मायनस केले तर खाली उरतात 300. तर 300 याच्या किती 750 च्या किती पर्सेंट असते ना आपल्याला इथे विचारलेला क्वेश्चन. तर 300 बघा हे 750 चे 10% 75 आलं.
10%, तर हे 300 म्हणजे 75 × 4, 10 × 4 म्हणजे 40% आन्सर आले. तर क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर आहे 40%. क्वेश्चनचा आन्सर. नेक्स्ट बघूयात 4th नंबर क्वेश्चन. आणि सेम असाच IBPS PO चा पॅटर्न राहणार आहे. पण हे क्वेश्चन लास्ट वर्षी विचारलेले क्वेश्चन आहेत, त्या टाईपचे क्वेश्चन आपण कव्हर केले आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण व्हा. जे विद्यार्थी आमच्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण की पुढचे सर्व व्हिडिओ एक्झामचे आपण तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स आणि ते प्रोव्हाइड करणार. बघूयात फर्स्ट क्वेश्चन. 31% ऑफ 500 and 41%. आता तुम्ही पण ओरली काढू शकता. 30% म्हणजे 6×5 = 30, 5×3 = 15, सॉरी, 30. 1% 5, 155, 41%, आणि 40% करू. 10% × 4, 44, 440 म्हणजे 40%, 1% होतं. 451. आता बघायचं, ऍडिशन करा. 6, 10, 4, 5 आणि 6. ह्याच्या 50% डायरेक्ट 6, 3, 92, मायनस करायचं 1, 1, 211 आपला आन्सर आलेला आहे. तर तुम्ही पण फास्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला समजण्यासाठी स्लो मध्ये सोडवते. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन, आणि कोणाला काही डाऊट आला तर कमेंट मध्ये विचारू शकता. क्वेश्चन पाहूयात. बघा, आता बीड बॉर्ड मस्त तुम्हाला तर रूल माहितीच आहे, तर आपण याला सरळ सरळ पुट करू. 5 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 7, सॉरी 17. तर 17 डिवाइड करा 5, या 17 डिवाइड करा 5, 5 या इंटू 5, 25, 25 अंडर रूट कशाचा आहे 625. तो आन्सर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डायरेक्ट आपण डिवाइड करू इथूनच. आधी ब्रॅकेटचे कुठले प्रॉब्लेम ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे, नंतर ऍडिशन. 11 2 22, 1 उरला 11 1 11, 3 उरला 11 3 33, प्लस 3 4 12, 3 2 6, 6 3 8, 6 1 6. तर तिकडचं ऍडिशन करूया. 3 3 6. तर आता पूर्ण ऍडिशन करण्याची गरज नाहीये. शेवटच्या टोटल बघा, 1 आणि 1 आणि 2 3 आणि 3 6. तर कुठल्याच ऑप्शन मध्ये 6 आन्सर नाही शेवटचं, म्हणून डायरेक्ट आन्सर आपण टिक करू. असा तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर आता इथं हा पार्ट सॉल्व्ह करा, नंतर हा, नंतर हा. तर 75% म्हणजेच 75% म्हणजे 3/4. कशाचं काढायचं तुम्हाला? 6चं काढायचं. इंटू इथे 12, सॉरी 40. पुढचं पण भागाकार मध्ये 41 घेऊन म्हणजे परत करायची गरज. 7 ने डिवाइड करू
सात दोन 14, सात त्रिक 21, तीन. तर बघा 9 27, 27 मल्टिप्लाय 112, 27 दोन्ही 54, 4 झाले 5, 27 27 2 3, 27 27 30. आपला आन्सर आले 30, 3024. आन्सर इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन. मग काय त्याचा अंडर रूट काढू. याचा अंडर रूट 25 आहे. याचा 5 आणि 4 25 म्हणजे याचा 45 आहे. मायनस 5 त्रिक 15, 225 प्लस 112. तर बघा आता किती होत आहे. 25 25 5 600, 12 25 100, 12 112 मायनस आधी हे ऍड करून घ्या. 7 2 आणि 3 आणि परत 3. तर 15 तून 7 गेला 8 राहिले 8 झाले 1 12 8 राहिले 8 झाले 1 11 तून 4 गेले 7 राहिले 8 झाले 28 सॉरी इथे 212 नंतर 6 गुणिले 2 तर आपण 7 3 4 सॉरी 4 11 5 गेले 6 तर 688 आन्सर करेक्ट आन्सर. कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 32% ऑफ 250 बघूयात. 30% म्हणजे 10% म्हणजे 25 25 एक 75, 30% म्हणजे 1 तर त्याचे 5 झाले असे 80 झालं 32%. त्याचे 65% बघूयात 6 70 210 आणि 5% 1 10 10चे 3 डायरेक्ट मल्टिप्लाय 60% आले 1% म्हणजे 3.5 आणि 5 25ला 5 2 15 2 17 17.5 तर 5 7 27 यामधून 11.5 गेले 0 6 1 216 तर त्याचं 216 आणि इकडे 80 आलेलेच आहे. 216 मधून 80 6 11 8 गेले 3 झाले 8 झाले 136 36
272 10% आहे, तर 133 हाफ म्हणजेच 5%. आन्सर इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. याला आपण डायरेक्ट पुटअप करू. x इथे x 65 divided by 72. याचा आपण डायरेक्ट इकडचं इकडे नेणार आहोत, म्हणून हे येतो 190 इकडे आणि 195 into 3. तर आता सॉल्व करूयात. 13 5 65, 13 13 आवडे 13 5 65, 5 5 5 15, 3 8 बंदी होते. ठीक आहे, आपण परत करू कारण की आपलं ठीक आहे. 10 क्वेश्चन आपण रिपीट करूया. x into 60 divided by 72 is equal to 195 into 352 divided by 192. तर आता आपण काय करूयात, डायरेक्ट इकडे ठेवू, पुटअप करू, डिवाइड तर इकडं वरती जाईल आणि हे मल्टिप्लाय आहे, तर हे 65 डिवाइड जाईल आणि एक दशाल तसं तिकडेच ठेवतो. तर 13 5 5 13 डिवाइड करू, 13 1 13 6 वरले 13 5 5 15. तर आता आपण काय करू, 3 ने डिवाइड, 3 2 6, 3 4 12, 3 6 18, 3 4 8 ने डिवाइड करू, 24 38 64, 8 ने याला डिवाइड करू, 8 4 32, 3 उरले 8 4 32, 3 3 9 44 9 9 4 36 3 9 4 32 आणि 3 39 39 396 इज करेक्ट आन्सर. तर मित्रांनो, तुम्ही पुढचे अजून 10 क्वेश्चन सॉल्व करा. व्हिडिओ फार मोठा होतोय, ऑलरेडी 25 मिनिट झालेले आहेत. जे विद्यार्थी आमच्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे किंवा कुठलेही एक्झामसाठी लागणारे बँकिंगचे सर्व व्हिडिओ आणि नोट्स इथे मिळणार आहेत. तर इथं मी तुम्हाला आन्सर शीट पण दिलेली आहे, तुम्ही आन्सर सॉल्व करा आणि चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.